हाय, माझं नाव सई आणि आज आम्ही दोघं, माझी आजी आणि मी, आम्ही जात आहोत आळंदीला. आज गुरुवारही होता आणि आजींचंही कधीपासून इच्छा होती की आपण आळंदीला जायला हवं. सो आम्ही मस्त नाश्ता जेवण करून घेतलेलं आणि मग निघालो. सकाळी घरून निघायला फारच उशीर झाल्याने आम्ही ऑटोतून गेल्यानंतर बससाठी वेट करायचा होता. थोडासा कंटाळा देखील आलेला होता, बट असो. मग काय, बसचं वेट करत उभं राहिलो. किती वेळानंतर बस आली आणि बस आल्यानंतर इथे किस्सा झाला. मी तुम्हाला सांगते. माझ्या आजीला मी बसवले ना ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव त्या सीटेवर. तिथं तो हा जो उभा आहे ना दादा, तो पहिल्यांदा बसलेला होता. त्याला उठवून मी तिथं बसवलं होतं आजींना. सो बिचारा मला खूप शिव्या देत असेल मनातल्या मनात. मग आम्ही खाली उतरलो. आधी चहा घेतला आणि मंदिराच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. मग इथं आम्ही आधी गंध लावून घेतला. माझ्या आजी त्या बाबांना पैसे देण्यासाठी खूप काचकूच करत होत्या की नाही, 2च रुपये 5च रुपये असो. मग आम्ही चप्पल काढण्यासाठी जागा बघत होतो. आम्हाला ती सापडली आणि मग आम्ही चप्पल काढल्या आणि तिथे ठेवून दिल्या. नंतर मग आम्ही मंदिराच्या परिसरात प्रवेश घेतला आणि समोर बघतो तर काय सुंदर, रम्य आणि मनाला भावणारं, मनमोहक असं वातावरण होतं मंदिराचं. इतके जास्त भाविक जरी नसले आज, तरी थोडीफार रेलचेल तर होतीच आणि ती कायम असतेच म्हणा. तसं मंदिरात गेल्यानंतर ना असं वेगळाच सुगंध यायला लागतो. तो त्या जुन्या दगडांचा असेल वा तिथल्या मातीचा असेल, कुणास ठाऊक. मग आम्ही लाईनमध्ये लागलो आणि मग काय 5, 10, 15 आणि असं तब्बल पाऊण तासानंतर आमचा जो नंबर लागला आणि उरलेला व्लॉग पार्ट 2मध्ये दाखवेल. तोपर्यंत बाय बाय.